20 वर्षांपासून इथे येतोय आणि हेच ऐकतोय. तो समोर दिसतोय ना, तो जुना वासोटा. सगळेच विचारतात, "तिथं जातं का कोणी?" आज सत्यात सांगतो. वासोट्यावरून पाहिलं तर बाबू कड्याच्या पल्याड त्याच्या माथ्यावर एक आडवी काळी रेघ तटबंदीसारखी ताठ उभी आहे. जायची वाट बिकट. खालच्या जंगलात उतरावं तर फसव्या वाटा आणि गूढ वातावरण आणि दुसऱ्या बाजूला कोकणात उतरणारे सरळ सोट कडे. तरी प्रश्न कायम राहतो, तिथं जायचं कसं? काय असेल त्याच्यावर? आणि जर हा दुर्ग असेलच तर मग वापरात का नाही? पण दुर्ग म्हणजे काय? दुर्ग म्हणायला एखाद्या ठिकाणी पाणी, पायऱ्या, बांधकाम, तटबंदी असे अवशेष तरी हवेत. त्यातलं इथं काहीही नाही. प्रत्यक्ष जाऊन आलेल्या लोकांनी याची पुष्टी केलेली आहे. शिलाहारांपासून ते इंग्रजांपर्यंत कोणाच्याही कागदात जुना वासोटा नावाचा दुर्गच नाही. शिवरायांना तरी माहिती असता ना, त्यांच्याही कागदात काहीच नाही. तर एकच ऐतिहासिक उल्लेख आढळतो. 1807-8च्या ताई तेलीड आणि बापू गोखले यांच्या संघर्षात बापू गोखल्याने जवळच्या उंच टेकडीवरून वासोट्यावर मारा केला. ती जागा कदाचित हीच असावी. पण मग जुना वासोटा हे नाव आलं कुठून? कदाचित स्थानिक आणि पर्यटकांनी हे नाव दिलेलं असावं. आज हे ठिकाण वाघांचं, बिबट्यांचं, अस्वलांचं आणि वन्य प्राण्यांचं घर आहे. थोडक्यात खरा वासोटा तोच जिथं आपण जातो. वासोट्याच्या आणखी गोष्टी ऐकायच्या? चला तर मग प्रवास वेळेच्या पुढच्या ट्रेकवर. कारण आम्ही डोंगर फक्त दाखवत नाही तर इथल्या गोष्टीही सांगतो. तुम्ही जुन्या वासोट्याबद्दल काय ऐकलं होतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओही शेअर करा. भेटूयात पुढच्या भटकंतीवर.